निवेदन या अगोदर देखील कालिदास रामचंद्र रोकडे राहणार चिंचोली हे दोन्ही कुटुंब गेले अनेक वर्षापासून चिंचोली गावामध्ये वास्तव आहे, परंतु आपल्या MSCVच्या भोंगळ कारभारामुळे आज ते कुटुंब पूर्णपणे अंधारामध्ये आणि याची आपण आपली जे वितरण कंपनी आहे महावितरण कंपनी त्याचे पूर्णपणे दुर्लक्ष करून आज ते पूर्ण कुटुंब आज आपल्या पाया पडलेले आपल्याला वेळोवेळी त्यांनी सांगितले बा आमच्या तेवढे पैसे भरण्याची ताकद नाही आहे, त्यांनी काही प्रमाणात पैसे देखील भरलेले। आज जर त्यांचे एक बल हे फक्त ट्यूब जर लागत असेल त्यांना 1,20,000 जर बिल येत असेल तर त्या गोरगरीब कुटुंबाने नक्की कशा पद्धतीने उपजीविका करायची याचं उत्तर निश्चितप्रमाणे आम्हाला तुमच्याकडनं पाहिजे। आणि हे करत असताना आज गेले जवळ 2023-24 पासून ते कुटुंब आपल्या विविध बिल भरते, परंतु आपल्याकडून म्हणजे नुसतं कशा पद्धतीने आपण फेर तपासणीच्या वेळेस केली, फेर तपासणीच्या माध्यमातून देखील आपण त्यांना 1,00,000चं 40,000 बिल भरण्यास सांगितलं, परंतु त्यांची ती देखील कॅपॅसिटी नाही आहे। त्यांनी जे 10,000 रुपये भरले होते त्या 10,000च्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे आम्ही पहिले 700, 1000 असं प्रत्येक महिन्याला भरत आलेलो आहे, परंतु आपल्या जे MSCVचा भोंगळ कारभार जो निश्चितपणे वेळोवेळी लक्षात येतोय। आणि आज जर त्या कुटुंबाला जर तुम्ही संध्याकाळपर्यंत जर लाईट जर दिली नाही तर निश्चितप्रमाणे आम्ही आज उद्यापासून इथं आंदोलन करणार आहोत। त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही तुम्हाला इथं आज सर्व मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्व मराठा बांधव इथं या कुटुंबाच्या एक संरक्षणासाठी इथं आम्ही उपस्थित आहे। पहिल्यांदा तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो नंतर घ्या, परंतु त्या कुटुंबाला पहिल्यांदा लाईट पहिले देण्याची सुविधा तुम्ही आज आम्हाला इथं आश्वासन देऊन ते पहिल्यांदा पूर्ण कराल अशी आम्ही सर्व मराठा बांधवांच्या वतीने आम्हाला तुम्हाला विनंती करतो। आणि आपल्याला हे निवेदन देत असताना आम्हाला देखील आज निवेदन हे कुटुंब जर पाहिलं अक्षरशः त्यांनी ढसढस रडलेले आणि ते निश्चितप्रमाणे आपल्या आई वडिलांप्रमाणे जर तुम्हाला त्याची देखील कीव येत नसेल तर निश्चितप्रमाणे आम्ही मराठा महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टाईलने हे तुम्हाला याचे उत्तर निश्चितप्रमाणे दिले जाईल। म्हणून आमची विनंती आहे की ज्यावेळेस तुमचा जर बिलाचा का जो विषय असेल तो भले नंतर हे करा, परंतु त्यांच्या घरात पहिल्यांदा जो दिवा लावा जेणेकरून ते अनेक महिन्यापासून ते दोन महिन्यापासून दबा 2 ते 3 महिन्यापासून ते अंधारामध्ये याची देखील तुम्हाला कुठे जाणीव पाहिजे। आपण एक आजारी कार्य आहोत, आज जर ते कुटुंब अंधारात राहिलं तर कशा आपल्याला 10 मिनिटं लाईट नसेल तर आपली परिस्थिती काय होती। आज ते कुटुंब 3 महिन्यापासून अंधारात आहे, याची आपण निश्चितप्रमाणे आज आम्हाला त्याचं उत्तर हवे। जर आम्हाला व्यवस्थित उत्तर जर दिलं नाही किंवा जर तुम्ही त्या कुटुंबाला जर आज लाईट जर चालू केली नाही तर निश्चितप्रमाणे आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही आज तुम्हाला सर्व मराठा महासंघाच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगू इच्छितो। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।